कोणती भूमिका पेलण्यासाठी ती समज असणं आणि त्या समजीसोबत रसिक प्रेक्षकांनी त्या भूमिकेमध्ये त्या कलाकारांना पहिल्या दिवसापासून ज्या दिवसापासून आपला प्रोमो हिट होतो ते मान्य करणं आणि एक्सेप्ट करणं फार गरजेचं असतं. मी थोड्या प्रमाणात लेखक आहे, थोड्या प्रमाणात दिग्दर्शक आहे, थोड्या प्रमाणात एक अभिनेता आहे. त्यामुळे मला ह्या गोष्टी माहिती आहेत की स्क्रिप्ट तुम्हाला सांगते की तुम्हाला कोण कलाकार कोण हवंय. अगदी स्क्रिप्ट ऐकल्यानंतर ह्या मालिकेच्या बाबतीत असं झालं की जेव्हा तुम्हाला माहिती होतं की तुम्हाला ह्या विषयावर, ह्या पार्श्वभूमीवर एखादी मालिका करायची आहे, तेव्हा रोज रसिक प्रेक्षकांसमोर ही भूमिका, ही पात्र मांडणारी मंडळी सुद्धा तितकीच जबाबदार लागते. आज अमोल सरांबद्दल मला काही वेगळं सांगायची गरज नाहीये. आज मधुराणीबद्दल मला काही वेगळं सांगायची गरज नाहीये. त्यांचं कर्तृत्व त्यांच्या पुढे बोलतं. मी दिग्दर्शक म्हणून माझं काम नेहमी सोपं करून घेतो. मी कास्टिंगवर खूप मेहनत करतो. म्हणूनच हा प्रश्न होता. त्यामुळे ह्या भूमिकेमध्ये ह्या दोघांव्यतिरिक्त तिसरा फोनही झालेला नाही. वा. कारण का ह्या स्क्रिप्टनी किंवा ह्या गोष्टींनी हे कास्टिंग मागून घेतलंय असं माझं म्हणणं आहे की हा प्रयत्न. आणि मला खरंच सांगतो, मी अमोल सरांना फोन केल्यानंतर स्ट्रगल करावंच नाही लागला जेव्हा मी त्यांना म्हटलं की हे करायचंय. मी मधुराणीला जेव्हा फोन केला होता तेव्हा मला माहिती होतं की मधुराणीने आई कुठे काय करते ब्रेक घेतला. पण मी तिला तेच सांगितलं की तुला आई कुठे काय करते ही मालिका मिळाल्यानंतर पुन्हा एका आईची भूमिका करायला आवडेल. तेव्हा तिने पॉज घेतला आणि म्हणाल म्हणजे तेव्हा ती मला लहानपणापासून ओळखते. मी असं सरसकट कधी तिला मेसेज करत नाही, पण तिला माहिती होतं की त्याच्या मागे काहीतरी एक महत्वाचं आहे. आणि मग मी तिला म्हटलं बरं आता मी फोन ठेवतो आणि मी मेसेज करतो, त्या मेसेजला रिॲक्ट. तो मेसेज वाचल्यानंतर तिने मला परत फोन केला. मी ट्रेनमध्ये होतो ऍक्च्युली. आणि त्याच्यानंतर ती मला म्हणजे दोघांचाही होकार 4 सेकंदाच्या आत आला होता. एवढे मोठे कलाकार जेव्हा एवढ्या मोठ्या कलाकृतीच्या मागे उभे राहतात, आज जगदंब सारखं इतकं प्रूव्हन आणि प्रगल्भ प्रोडक्शन हाऊस आमच्या मागे उभं आहे, आमच्या सोबत ते काम करणार आहे. त्यामुळे ह्यांच्या व्यतिरिक्त अजून काही कास्टिंग करावं असं म्हणत सुद्धा आलं. आणि ते इतकं 100% झालंय. कारण मी आता प्रोमो झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया यांना हीच दिली की तुम्ही दोघेही वाटताय, आम्हाला जाणवतंय तुम्ही ती भूमिका साकारताय, पण तुम्ही भूमिकेच्याही पलीकडे त्यात आहात हे जाणवतं. मी एक ऑफिस मधली रिॲक्शन सांगतो, ती सांगायची नसते ऍक्च्युली. ओके. पण सांगायची वाटते. अरे बाप रे, ही तर आईच्या पुढची भूमिका आहे. या मधुराणींनी एका एक्सप्रेशन मध्ये, एका क्लोजअप मध्ये सगळ्यांची मनं जिंकून घेतली. ऑफिसची पहिली रिॲक्शन. ग्रेट. त्याच्यासोबत हात पकडला तेव्हाच. त्याच्यासोबत सगळ्या मुलींची रिॲक्शन अशी होती की असा नवरा पाहिजे. त्यामुळे आधी डोळ्यांनी बोलणारे कलाकार आणि मग संवादाने बोलणारे कलाकार फार कमी भेटतात. त्याच्यापैकी हे 2 कलाकार आहेत. नक्कीच टाळ्या जरा जास्त जोरात झाल्या पाहिजे त्या दोघांसाठी. खरोखरच ही भूमिका पेलणं सोपं नाहीये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक भूमिका म्हणजे कौटुंबिक मालिका आणि अशा प्रकारच्या मालिका जिथे ते व्यक्तिमत्व तुम्हाला साकारायचे, काही अभ्यास मागे निश्चितच लागतो. आणि तुम्ही दोघेही अभ्यासू कलाकार आहात. त्यामुळे या भूमिकेचा अभ्यास म्हणून मधुराणी काय वेगळे प्रयत्न करतेस? निश्चितच. कारण आता आपण फार पुढे निघून आलोय. 250, 200, 250 वर्षांपूर्वीची काय परिस्थिती होती, एक प्रतल काय होतं, काय स्त्रीची अवस्था होती, समाज काय विचारांनी चालत होता, हे समजून घेणं खूप गरजेचं असल्यामुळे अर्थातच पहिल्या भेटीतच अमोलनी मला एक गठ्ठा दिलाय पुस्तकांचा, लतिकाने आणि अमोलनी. तो जेवढा जमेल तेवढा ॲब्झॉर्ब करायचा प्रयत्न करते. पुस्तकातून आपल्याला इतिहास कळेल, आपल्याला घटना समजतील. आपण म्हणतो की सावित्रीबाईंनी हे केलं, सावित्रीबाईंनी ते केलं, ज्योतिबा त्यांच्या पाठीशी असे उभे राहिले. पण
त्यामागे त्यांचा मानसिक प्रवाह काय चालू होता ते पकडणं, मला असं वाटतं की ते माझं काम आहे कलाकार म्हणून. की आपण म्हणतो संघर्ष केला, पण ते इतकं सोपं असेल का? त्या किती वेळा पडल्या असतील, जडल्या असतील, खचल्या असतील, कुठल्या मानसिक बळातनं ते उभ्या राहिल्या असतील. आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना त्या एक अत्यंत संवेदनशील कवयित्री होत्या, त्या हळव्या होत्या. ते स्पिरिट पकडणं त्या आपण आपल्याकडनं होतं काय की आपण इतक्या एवढ्या मोठ्या युगस्त्री सावित्रीबाई फुले, आपण त्यांचे एक तर पुतळे बघतो किंवा भिंतीवरची चित्र बघतो, पण त्यांच्या मागे असलेली स्त्री पकडणं, ते स्पिरिट पकडणं, मला असं वाटतं की ते मला करणं गरजेचं आहे आणि ते करायची मजा मला येणार आहे. मला असं वाटतं हे पुरेच आहे. खरं तर सतीश म्हणला तसं की त्या एका एक्सप्रेशननीच खरं तर तू जिंकलेस आता. त्यामुळे सावित्रीबाई आमच्या समोर उभ्या राहणार आहेत. पण आता तू म्हणालीस तसं त्या कवयित्री होत्या, उत्तम कवयित्री होत्या. तर एखादी त्यांची कविता आज तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला मिळाली तर खूप छान वाटेल. गाऊन ऐकवते. वा वा.